एस नारायण राणे 1999 साली एका जागे झाले आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या त्या खान माफियांच्या सांगण्यावरून दोडामार्ग मोकळा केला आणि मायनिंग वाल्यांसाठी आणि तिथल्या आणि छत्तीसगडच्या जागेच्या बदल्यात चौकुळ आंबोली ते देवगड पर्यंतची जागे या संपूर्ण जिल्ह्यातली संपूर्ण जागा ह्या काही गावातली जागा महाराष्ट्र शासन करून टाकली आणि बाकीच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 42,000 एकर जमिनीवर वनसंस्था लावून टाकली. दोडामार्ग आम्ही विचारलं दोडामार्ग का वगळताय? तिथे मायनिंग आलेले आहे. अरे दोडामार्ग वाले 100% ग्रामपंचायती म्हणतात आम्हाला ह्या मायनिंग नको आहे, आम्हाला 100% आमचा इको सेन्सिटिव्ह करा, परंतु तो करायला तयार नाही. देवगडला जिथे काळीतर दगड आहे तो मात्र इको सेन्सिटिव्ह आणि दोडामार्ग मात्र मायनिंग वाल्याने मोकळा. तसंच हा जो कबलातदाराचा प्रश्न या दोघांच्या मध्ये तो श्रेयवादाचा प्रश्न होता. मीच करणार अद्यापही झालंय का? कबलातदाराचा प्रश्न मिटलाय? आता ह्याच बंगल्याच्या वेळेला तो अतिशय अधिकारी तुम्हाला सांगत आला होता तुम्ही त्याच्यासाठी कशाला करता, तुम्ही तुमची घरं नावावर करून घ्या असं सांगत होता ना. त्याला एकच सांगितलं, त्याच्या नातेवाईकांचा फोन आला होता त्या प्रांतांच्या, इथे जे सांगितल्यानंतर ऐकलं. तो ज्या भागातून नगर मधून आला होता त्या भागातून त्याच्या नातेवाईकांचा फोन आला की आमचेच भाऊ आहेत ते जरा सांभाळून घ्या. तर त्यानं एकच सांगितलं, तुमच्या भावांना सांगा लोकांना, तो दुसरा शब्द वापरत नाही, मी वेडे हा शब्द वापरतो हा, तो दुसरा आपला मराठीतला शब्द आहे ना तो नाही वापरत. म्हटलं लोकांना वेडे बनवण्याचा धंदा तुमच्या भावाला करू नका म्हणून सांगा. मागच्या शासकीय कारकिर्दीमध्ये तुमच्या भावाने जी लफडी केली, जेवढं लोकांना फसवलं आणि जेवढे रुपये कमवले त्या सगळ्याची कुंडली विनायकरावांच्या हातात आहे. आणि म्हणून तुम्ही जर त्यांना सांगाल की तुम्ही ह्याच्यावर तक्रार करू नका, त्याच्यावर तक्रार करू नका आणि ही तुमची जमीन नावावर करून देतोय, तुमच्या आयुष्यात ती होणार नाही आहे. आणि म्हणून त्या अनधिकृत बांधलेल्या बंगल्यांचा खरा रिपोर्ट तुम्ही जर नाही केला तर तुम्हाला सस्पेंड करेन, टर्मिनेट करेन असा दम ज्यावेळेला नातेवाईकांच्या थ्रू दिला आणि थेट महसूल खात्याच्या सचिवांना पत्र लिहिलं. मंत्र्यांच्या भानगडीत नाही पडलो मी, कारण इथे पाठीराखे मंत्री तिथे पाठीराखे मंत्री, नाही ते एवढे मोठे बंगले राजकारण्यांच्या सपोर्ट शिवाय होऊ शकतात का? ताई कदापि होऊ शकतात. आणि का आदल्या दिवशी आले मी तुम्हाला मदत करतो हे करतो, पण तुम्हाला आले होते ना भेटायला महाशय, नशीब तुम्ही त्या रट्टा काढला त्यांचा. पण त्याच दिवशी सकाळी 11:30 वाजता ह्याच ठेकेदाराला आणि वकिलाला बसवून स्टे कसा घ्यायचा, कॅवेट कसं फाईल करायचं ही चर्चा केली या माणसाने. आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमची कारवाई दुपारी 12च्या नंतर या तिथे, त्याच्या अगोदर यायचं नाही, अधिकाऱ्यांना सांगितलं. आता भिंतीला पण कान असतातच ना, हे आपल्या पूर्वजांनी जी म्हण करून ठेवले ना ते बाबा पूर्वज हे देवांपेक्षा बुद्धिवान होत्या, ते काय पूर्वजांनी जी म्हणी त्या ठेवल्यात ना त्या भिंतीला पण कान असतात. त्या भिंतीने ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचवली आणि मग त्या अधिकाऱ्यांना सांगितलं मी त्या ठिकाणी ये ये आहे बस, नाही तू बस, अरे नाही असं ती माझी मुलगी मुलगा आहे तो रत्नागिरीला गेलेला आहे. मग त्या अधिकाऱ्यानं सांगितलं की तुम्हाला नोकरी पाहिजे, तुम्हाला तुरुंगवास पाहिजे की तुम्हाला हे वाचवायचं आहे, दोन ठरवा. एक तर वाचवल्यानंतर तुम्हाला तुरुंगवास आणि तुम्हाला नोकरी आणि ईडीची धाड सुद्धा फोडून पाहिजे सांगितलं, देवशपथ सांगतो मी. आणि मग त्यांनी ठरवलं की तुम्हाला माहिती आहे सकाळी 6 वाजता सगळ्या मशिनरी वगैरे आणल्या. सुदैवाने फॉरेस्ट खात्याचे अधिकारी
ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि ह्या राज्याचे महसूल सचिव यांनी खूप मोठं चांगलं त्याचं गांभीर्य घेतलं. थेट नागपूरचे जे फॉरेस्ट खात्याचे अधिकारी होते ते सुद्धा तातडीने त्यांची दखल घेतली, गुगलवर चेक केलं आणि त्यांना कळून चुकलं हे जादूने उभे राहिलेले नाहीत, तर हे अधिकाऱ्यांच्या सहमतीने उभं राहिलेलं आहे आणि म्हणून ते बंगले त्यावेळेला तुटले गेले. पण मी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्यांना तुमचं उदाहरण देतो, सर्वांना. माझ्या मतदारसंघामध्ये महिलांनी 2 लढे लढवले, 2 लढे. एक नानारचा रिफायनरी, बारसूचा रिफायनरी आणि दुसरा आंबोलीचा सेकंड लवासा. हे माझ्या मतदारसंघामध्ये 2 महिलांनी लढवलेले लढे आणि ते यशस्वी केलेले लढे, बरोबर ना, यशस्वी केलेले. त्यामुळे आता जे मोदी साहेब नारी शक्ती म्हणतात, पण नारी शक्तीचा प्रताप किती असतो हे साक्षात या मातेने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आज सुद्धा ह्या चोरांनी आमचं धनुष्यबाण चोरलं तर ह्या मातेच्या हातामध्ये धनुष्यबाणच असते. आपण ज्यावेळेला गोंधळ घालतो त्यावेळेला ही मशालच घेतो आणि ह्या मातेने हाती मशाल धरली आणि ज्या चोरांनी धनुष्यबाण चोरलं त्या चोरांना धडा शिकवला आणि मशाल जे आपल्या हातात दिलेली आहे ना, ही भविष्यामध्ये लढण्यासाठी आणि या भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी ही मशाल आहे. म्हणून तुम्ही मला मतदान करणार यामध्ये कोणती शंका नाही. मी तुम्हाला विनंती करण्याचा तर प्रश्नच येत नाही. पण एक मात्र तुम्ही निर्धार करा, ज्याने आपल्या घरादारावर, जमीन जुमल्यावर, वडिलोपार्जित जमिनीवर नांगर फिरवला त्या नारायण राणेंना चौकुळ असेल, आंबोली असेल, आजूबाजूचे गाव असेल, इथून एकही मत द्यायचं नाही. जे मत असेल त्या जगदंबेच्या मशालीसाठीच मत असेल आणि त्या मशालीच्या माध्यमातून आपल्या विनायक राऊतला पुन्हा एकदा आशीर्वाद द्या. मला आनंद झाला आज आपणा सर्वांना भेटून. मी सांगितलं रुपेशला की मी निवडणुकीचं भाषण करायला येणार नाही, पण जात्यावर बसल्यानंतर थोडी ओवी सुचते. का मी माझ्या भूतकाळामध्ये मी जात्यावर दळलेले आहेत तांदूळ, बहिणीकडे राहायचो, ओरसला तावड्यांकडे. शाळेतून आलो की वाहिन्यात तांदूळ साडायचो, जात्यावर तांदूळ जळायचो, भात करायचो, वाळण. आता कुकर झाले सगळ्यांकडे. मोदीने कितीतरी आश्वासन आपल्याला दिली. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये घालतो. महिलांच्या बाबतीत अनेक घोषणा केल्या. 2 कोटी लोकांना नोकऱ्या लावतो. अशा तऱ्हेच्या अनेक घोषणा मोदी सरकारने केल्या. परंतु प्रत्यक्षात काय आपल्याला पाहायला मिळतं, या सगळ्या गोष्टीचा विचार या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला पाहिजे. आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो, मी तुमचं प्रतिनिधित्व केलेला आमदार आपण लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं मशाल चिन्हावर, अशा तऱ्हेचं आव्हान आणि विनंती करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावठणवाडीमध्ये सर्वजण ग्रामस्थ आणि आपण इथं प्रचाराच्या दरम्यान जमलो आहोत. मी सर्वप्रथम सर्वांचं तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी गृहकुटुंबियांना करतो की राऊतसाहेबांचं स्वागत हे त्यांनी करावं. प्रवीण भाईंचं सुद्धा स्वागत करताय. गवळेंचं सुद्धा स्वागत इथे होतं. या ठिकाणी रवींद्र मापसेकर यांचं सुद्धा स्वागत होतं. अर्चना ताईंचंही स्वागत झालेलं आहे. या ठिकाणी मी प्रवीण भाईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी
लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि आताचे खासदार सन्माननीय विनायकजी राऊत, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर इथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्चना घारेपरब मॅडम, आमचे तालुक्याचे अध्यक्ष शिवसेनेचे रुपेश राऊत, त्याचप्रमाणे आमचे सहकारी शिवसेनेचे नेते बाळासाहेब गावडे आणि त्यांचे सर्व सहकारी रवींद्र मापसेकर आणि सर्व गुरवबंधू गावडे गावकर आणि राऊत गावडे राऊत आणि गुरव या सगळ्या देवस्थान तुम्ही केला असाल हो बरं केला आणि ती माहिती घेतली आणि मला बरं वाटलं अरुण गावडे असं अरुण गावडे गाडी माहिती दिली आता तसा काय नाही त्यावेळी बरं झाला. आम्ही कधी जरी झाला तरी सुद्धा या आपल्या माऊलीचे दर्शन घेऊन मग प्रचार करण्याची पद्धत होती पहिल्यापासून आणि त्याप्रमाणे आता इथे सगळे कुटुंब तुम्ही उपस्थित असाल. एक महत्वाची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्या देशाच्या दृष्टिकोनातून ही एक अत्यंत महत्वाची निवडणूक असते. आपल्याकडे इतर निवडणुका होत असतात परंतु त्या रात्री 11:30 सुद्धा आला. म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा हे आमच्या इथल्या सगळ्या म्हणजे 3 वाड्यावरच्या लोकांना तर ते कळलेलंच आहे. आणि तुम्ही आता ना इथून पुढे तुमचे कोणी येण्याची आवश्यकता नाही आहे. तुमचे हे आतापर्यंत सांगतो म्हणजे आता ताई नाही माहिती असेल की यापूर्वी राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर सलग हे आमचं गाव जे आहे ना ते शिवसेनेच्याच पाठीशी होतं. आता हे मधल्या काळात जरासं ते काही गडबड होऊन जरा हे झालं, नाहीतर कायमस्वरूपी ते शिवसेनेच्याच पाठीशी आहे आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. आणि आता तुम्हाला ते परत असं काय मतदानासाठी मला मत द्या म्हणून येण्याचं कारण जे काम बोलतात ना त्या कामावरच माणसाचे पारख होते. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत तुम्ही जे